हॅलो, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनचं आजचं हे स्पेशल सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत या चॅप्टर मधल्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा अर्थात एमसीक्यूचा. तर पहिला प्रश्न बघा स्क्रीनवरती. ॲट 0 डिग्री केल्विन विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ अ गॅस विल बी 0. आणि ऑप्शन्स आहेत ए डेन्सिटी, बी कायनेटिक एनर्जी, सी पोटेन्शियल एनर्जी आणि डी व्हायब्रेशनल एनर्जी. करेक्ट आन्सर आहे कायनेटिक एनर्जी. दूसरा प्रश्न बघा. इन द इक्वेशन ऑफ एन आयडियल गॅस PV is equal to RT, V represents the volume of options बघा. A 1 gram of a gas, B 1 liter of a gas, C a gas आणि ऑप्शन D आहे 1 mole of a gas. करेक्ट आन्सर आहे D 1 mole of a gas. पुढचा प्रश्न बघा. An ideal gas is that which can options बघा. A be liquefied, B not be liquefied, C be solidified आणि D आहे not be solidified. करेक्ट आन्सर आहे B not be liquefied. पुढचा प्रश्न बघा. According to kinetic theory of gases, the intermolecular force of attraction between gas molecule is आणि ऑप्शन्स आहेत A 0, B small, C large and D very large. करेक्ट आन्सर आहे A 0. पुढचा प्रश्न बघा. The temperature at which volume of all the gases is 0 is options आहेत A 273 Kelvin, B 273 degree Celsius, C minus 273 Kelvin, option D minus 273 degree Celsius. करेक्ट आन्सर आहे D minus 273 degree Celsius. पुढचा प्रश्न बघा. The expression for mean free path of molecules is given by options बघा. A lambda is equal to 1 upon root 2 pi d square n by v. ऑप्शन B आहे lambda is equal to 1 upon root 2 pi d square v by n. ऑप्शन C आहे lambda is equal to 1 upon root 2 pi square d v upon n आणि ऑप्शन D आहे lambda is equal to 1 upon square root of 2 pi square d square into bracket n by v. करेक्ट आंसर है A lambda is equal to 1 divided by root 2 pi d square n by v. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. RMS स्पीड इज आणि ऑप्शन्स आहेत डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ऑप्शन B आहे इनवर्सली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ऑप्शन C दिसतोय आपल्याला डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर आणि ऑप्शन D आहे इनवर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. करेक्ट आंसर आहे C डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज मेयर्स रिलेशन आणि ऑप्शन्स आहेत CV मायनस CP इज इक्वल टू R. दूसरा ऑप्शन है CP माइनस CV इज इक्वल टू R.
ऑप्शन सी आहे CP बाय CV इज इक्वल टू गॅमा आणि ऑप्शन डी आहे CV बाय CP इज इक्वल टू गॅमा. करेक्ट आंसर आहे बी CP मायनस CV इज इक्वल टू R. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, ॲव्हरेज एनर्जी फॉर अ मॉलिक्यूल असोसिएटेड विथ ईच क्वाड्रॅटिक टर्म इज. ऑप्शन्स बघा. पहिला आहे 3/2 KT, दुसरा आहे KT, तिसरा आहे 5/2 KB इंटू T आणि चौथा ऑप्शन आपल्याला दिसतोय 1/2 KBT. आणि करेक्ट आन्सर आहे 1/2 KBT. पुढचा प्रश्न बघा. द मीन कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ अ परफेक्ट गॅस ॲट ॲब्सोल्यूट टेम्परेचर कॅपिटल T इज. आणि ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे 3/2 RT, दुसरा ऑप्शन आहे KT, तिसरा ऑप्शन आहे 5/2 KBT आणि चौथा ऑप्शन आहे 1/2 KBT. करेक्ट आन्सर आहे 3/2 RT. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द मोनोटॉमिक गॅस हॅज डॅश डॅश व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. ऑप्शन्स आहेत A3, B0, C5, D7. करेक्ट आन्सर आहे 0, कारण विचारलेत व्हायब्रेशनल डिग्रीज. ट्रान्सलेशनल किती असतात 3. सो पुढचा प्रश्न बघूया. द मोनोटॉमिक गॅस हॅज डॅश डॅश ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. सो ऑप्शन्स बघा. A3, B0, C5 आणि D7. करेक्ट आन्सर आहे A3. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द गॅस कन्सिस्टिंग ऑफ diatomic rigid molecules has dash dash degrees of freedom. ऑप्शन्स आहेत A3, B0, C5, D7. करेक्ट आन्सर आहे C5. पुढचा प्रश्न बघा. द गॅस कन्सिस्टिंग ऑफ diatomic non-rigid molecules has dash dash degrees of freedom. आणि ऑप्शन्स आहेत A3, B0, C5, D7. करेक्ट आन्सर आहे D7. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. फॉर मोनोटॉमिक गॅस द एडियाबॅटिक रेशो गॅमा इज. ऑप्शन्स बघा. 3/2, 5/3, 7/5 आणि ऑप्शन डी आहे 9/7. करेक्ट आन्सर आहे बी 5/3. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. फॉर डायटॉमिक गॅस कन्सिस्टिंग ऑफ रिजिड मॉलिक्युल्स द एडियाबॅटिक रेशो गॅमा इज. ऑप्शन बघा. 3/2, 5/3, 7/5, ऑप्शन डी 9/7. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 7/5. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. फॉर डायटॉमिक गॅस कन्सिस्टिंग ऑफ नॉन रिजिड मॉलिक्युल्स द एडियाबॅटिक रेशो गॅमा इज. ऑप्शन ए 3/2, ऑप्शन बी 5/3, ऑप्शन सी 7/5, ऑप्शन डी 9/7. करेक्ट आन्सर आहे डी 9/7. पुढचा प्रश्न बघा. वॉटर इज युजली हिटेड बाय. ऑप्शन्स बघा. ए कंडक्शन, बी कन्व्हेक्शन, सी रेडिएशन, डी कंबस्चन. करेक्ट आन्सर आहे बी कन्व्हेक्शन. पुढच्या प्रश्नाकडे वळूया.
द हीट प्रोड्यूस्ड बाय सन रिचेस द अर्थ बाय ऑप्शन्स बघा कंडक्शन कन्व्हेक्शन रेडिएशन कंबस्शन करेक्ट आन्सर आहे सी रेडिएशन पुढच्या प्रश्नाकडे वळूया द फास्टेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर इज ऑप्शन ए कंडक्शन ऑप्शन बी कन्व्हेक्शन ऑप्शन सी रेडिएशन ऑप्शन डी कंबस्शन करेक्ट आन्सर आहे सी रेडिएशन पुढचा प्रश्न बघा द रिलेशन बिटवीन ए आर अँड टी इज आणि ब्रॅकेटमध्ये दिले सिम्बॉल्स हॅव देअर युज्युअल मिनिंग्स याचा अर्थ ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आर म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि टी म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन ऑप्शन्स बघूया ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 0 दुसरा ऑप्शन आहे ए प्लस आर इज इक्वल टू टी तिसरा ऑप्शन आहे ए इंटू टी इज इक्वल टू आर आणि चौथा ऑप्शन आहे ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1 करेक्ट आन्सर आहे ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1 पुढचा प्रश्न बघा द सबस्टन्स थ्रू विच heat radiations can pass is known as dash dash substances पहिला आहे अथर्मनस दूसरा आहे डायथर्मनस तिसरा आहे कंडक्टर्स आणि चौथा आहे ट्रान्सपरंट करेक्ट आन्सर आहे बी डायथर्मनस पुढचा प्रश्न बघा स्क्रीनवरती द सबस्टन्स थ्रू विच heat radiations cannot pass is known as dash dash substances आणि ऑप्शन्स आहेत ए अथर्मनस बी डायथर्मनस सी कंडक्टर्स आणि डी ट्रान्सपरंट करेक्ट आन्सर आहे ए अथर्मनस पुढच्या प्रश्नाकडे वळूया फॉर अ परफेक्टली ब्लॅक बॉडी coefficient of emission is options बघा A 0 B 0.5 option C 1 option D 0.7 करेक्ट आन्सर आहे C1 कारण फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ एमिशन सो A इज इक्वल टू E आणि जो किती असतो 1 पुढच्या प्रश्नाकडे वळूया फॉर अ परफेक्ट ब्लॅक बॉडी कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज ऑप्शन्स बघा A 0 B 0.5 C 1 D 0.7 करेक्ट आन्सर आहे A 0 कारण कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन किती असतो पूर्ण 1 त्यामुळे उरलेले कोएफिशियंट किती असतात 0 पुढच्या प्रश्नाकडे वळूया विच सबस्टन्स ऑफ द फॉलोइंग अलाउ द हीट रेडिएशन्स टू पास सो बघा ऑप्शन्स ए वुड बी वॉटर सी एअर डी बेंझीन करेक्ट आन्सर आहे सी एअर सो एअर allows the heat radiation to pass. If a body having surface area A emits the heat energy Q in time t, then emissive power of the body is आणि ऑप्शन्स बघा पहिला आहे Q into A into T दूसरा ऑप्शन आहे Q divided by A into T तिसरा ऑप्शन आहे QA divided by T आणि चौथा ऑप्शन आहे QT divided by A करेक्ट आन्सर आहे B Q divided by A into T पुढच्या प्रश्नाकडे वळूया एसआय युनिट ऑफ एमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी इज पहिला ऑप्शन आहे वॅट पर मीटर दूसरा ऑप्शन आहे जूल पर मीटर तिसरा ऑप्शन आहे जूल पर मीटर स्क्वेअर आणि चौथा ऑप्शन आहे वॅट पर मीटर स्क्वेअर
करेक्ट आंसर है डी, वॅट पर मीटर स्क्वेअर. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. डायमेन्शन्स ऑफ एमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी इज. ऑप्शन्स बघा. L1 M1 T-3. दुसरा ऑप्शन आहे L0 M1 T-3. तिसरा ऑप्शन आहे L0 M-1 T-3 आणि चौथा ऑप्शन आहे L0 M1 T-2. करेक्ट आंसर है L0 M1 T-3. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. ऑप्शन्स बघा. पहिला ऑप्शन आहे A इज इक्वल टू E. दूसरा ऑप्शन है A ग्रेटर देन E. तीसरा ऑप्शन है A लेस देन E आणि चौथा ऑप्शन है A नॉट इक्वल टू E. करेक्ट आंसर है A इज इक्वल टू E. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. द SI युनिट ऑफ स्टीफन्स कॉन्स्टंट इज. पहला ऑप्शन है जूल पर सेकंड मीटर केल्विन स्क्वायर. दूसरा ऑप्शन है जूल पर सेकंड मीटर केल्विन रेज टू 4. तीसरा ऑप्शन है जूल पर सेकंड मीटर स्क्वायर केल्विन रेज टू 4. चौथा ऑप्शन है जूल पर सेकंड मीटर स्क्वायर के रेज टू 3. करेक्ट आंसर है सी, जूल पर सेकंड मीटर स्क्वायर केल्विन रेज टू 4. As per spectral distribution of blackbody radiation graph, as the temperature increases, lambda max, option बघा, increases, does not change, decreases, becomes 0. Correct answer है C, decreases. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. According to Wein's displacement law, lambda max is dash dash of the black body. Directly proportional to absolute temperature, inversely proportional to absolute temperature, directly proportional to square root of absolute temperature, inversely proportional to the square root of absolute temperature. Correct answer है इनवर्सली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. पुढचा प्रश्न बघा स्क्रीनवरती. अकॉर्डिंग टू स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन, पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया ऑफ अ परफेक्ट ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, ब्रॅकेटमध्ये दिलेले T इज ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि ऑप्शन्स बघा. A T⁻3, B T⁻2, C T⁻4 आणि D T. करेक्ट आंसर है C T⁻4. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. इफ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ बॉडी इज ट्रिपल्ड, द पॉवर रेडिएटेड विल इनक्रीज बाय अ फॅक्टर ऑफ. ऑप्शन A 9, ऑप्शन B 3, ऑप्शन C 27, ऑप्शन डी 81. करेक्ट आंसर है डी 81. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. इथे स्टार केलं बघा प्रश्नाला. हे टेक्स्टबुक मधला MCQ आहे. इन अन आयडियल गॅस द मोलिक्यूल पजेस ओनली के, म्हणजे ओनली कायनेटिक एनर्जी, बोथ के अँड पीई, सी ओनली पीई and D neither Ke nor Pe. करेक्ट आंसर है ओनली Ke. पुढचा प्रश्न बघा. याला सुद्धा स्टार आहे, सो पुस्तकातलाच आहे. इफ द प्रेशर ऑफ आयडियल गॅस इज डिक्रीज्ड बाय 10% आयसोथर्मली, देन व्हॉल्यूम विल. ऑप्शन बघा. डिक्रीज बाय 9%, increase by 9%, decrease by 10%, or increase by 11.11%. करेक्ट आंसर है increase by 11.11%.
पुढच्या प्रश्नाकडे वळूया. स्टार केलेला आहे बघा पुन्हा एकदा. इफ a इज इक्वल टू 0.72 and r is equal to 0.24, then the value of tr is options बघा 0.02, 0.04, 0.4 आणि चौथा ऑप्शन आहे 0.2. करेक्ट आन्सर आहे बी 0.04. एक लक्षात घ्या, इथे बघा बेरीज झाली 0.96. काही लोकांना असं वाटतं 96 + 4, प्रत्यक्षामध्ये डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे म्हणून उत्तर यायला पाहिजे 0.04. नाहीतर तुम्ही म्हणाल 0.96 + 0.4 असं नाही येतो, 9च्या खाली 0 आला पाहिजे. ओके, त्यामुळे 0.04 इज द राईट आन्सर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द रेशो ऑफ एमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट 1327 डिग्री सेल्सिअस and 527 डिग्री सेल्सिअस is ऑप्शन्स बघा 4:1, 16:1, 2:1, डी ऑप्शन आहे 8:1. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बी 16:1.